नागपूरमध्ये परत एकदा एक भ्रूण मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे। हे भ्रूण कुठे मिळालं हेही आपण समक्ष जाणूया। हे एक LIT कॉलेज आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्र असल्या कारणाने यामध्ये आता काम करणारे जे लेबर होते, आता यांचा भ्रूण आहे की कशा पद्धतीचा याच्यामधला वाक्य समोर येत आहे। कारण की कंस्ट्रक्शन साइड वरती असे भ्रूण अगर मिळून येत असतील तर अशा कारवाई कोणावर करायची, कारण की अजूनही आरोपी निष्पन्न झालेला नाही। याच्यामध्ये विनोद गोडबोले जे PI साहेब आहे अंबाझरीचे काय माहिती देतात ते जाणून घेऊया। कॉलेज परिसरामध्ये एक अपघात भेटल्याची बातमी समोर आलेली आहे। काय प्रकरण आहे याच्यातला, अपघात कुठून आला होता, काय माहिती काय सांगाल? आज रोजी दिनांक 8/6/26 रोजी आमचे जे दिवसपाळी अधिकारी आहेत यांना डायल 112 या मार्फत माहिती मिळालेली होती की LIT कॉलेज जे आहे आपल्या अमरावती रोडवर, तिथे एका कन्स्ट्रक्शन साईटच्या बाजूला एक नवजात अर्भक सापडून आलेला आहे। अशा माहितीवरून आम्ही आणि डे ऑफिसर आणि पोलीस स्टाफ असे घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता एक नवजात अर्भक बाळक जे बाळ आहे ते अंदाजे 2.5 ते 3 महिन्याचं आहे। ते भिंतीच्या कडेला फेकल्याचं दिसून आलं। ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे हे बाळ छोटं असल्यामुळे ते अद्याप समजून आलेलं नाहीये। तर जे कन्स्ट्रक्शन साईटचे जे इंजिनियर आहेत विवेक विनोद थूल यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा क्रमांक कलम 91 BNS अपक्रमांक 231 याप्रमाणे गुन्हा दाखल अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोडबोले साहेबांच्या म्हणण्यानुसार हा भ्रूण एक 112 वरती कॉल करून सांगण्यात आलं होतं का कंस्ट्रक्शन साइड वरती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जे कंस्ट्रक्शन साइड आहे या जागेवरती हे भ्रूण आहे, पण हे किती दिवसापासून तिथे होतं हेही समक्ष आलेलं नाही। तर याच्यामध्ये जे कंस्ट्रक्शन साइडवरचे सुपरवायझर आहेत यांच्या फिर्यादीवरून हा एक गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु आता हा एक कश्मकश राहील का याच्यामध्ये की हा भ्रूण आला कुठनं आणि कोण याच्या मागचं कारण आहे आणि कोण याच्या मागचा व्यक्तित्व होता, की काय कारण होतं ज्याच्या मागचा हा भ्रूण तिथे सोडण्यात आलेला आहे। तर अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमा।